नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचे मापन करण्याच्या ज्या काही विविध पद्धती आहेत त्यापैकी प्रक्षेपण तंत्र किंवा प्रक्षेपण पद्धती या पद्धतीविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तीचे व्यक्तिमत्व मापन कशा प्रकारे केले जाते किंवा व्यक्तीचे व्यक्तिमत्व मापन करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची साधनं वापरली जातात ती 3 साधनं आपण बघितली होती. त्याच्यापैकी गुणतत्व पद्धती, प्रक्षेपण तंत्र आणि संश्लिष्ट पद्धती ह्या 3 प्रकारांपैकी गुणतत्व पद्धती जी आहे ही गुणतत्व पद्धती आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे की ज्या गुणतत्व पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला जर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं असेल तर पदनिश्चयन श्रेणी आणि व्यक्तिमत्व प्रश्नावली या 2 साधनांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तपासू शकतो किंवा त्याचं मापन करू शकतो हे आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्यानंतर मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्याची जी काही दुसरी पद्धत आहे त्याला प्रक्षेपण तंत्र असं म्हटलेलं आहे. प्रक्षेपण तंत्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला प्रोजेक्शन टेक्निक असं म्हणतो. प्रोजेक्शन म्हणजे जसं आपण आजच्या काळामध्ये LCD वापरतो आणि LCDच्या माध्यमातून भिंतीवर किंवा त्या स्क्रीनवर प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करतो, प्रोजेक्शन करण्याचा प्रयत्न करतो, तशाच पद्धतीनं व्यक्तीच्या मनातील भावभावना, विचार यांचं प्रक्षेपण करण्याची, प्रोजेक्शन करण्याची ही पद्धती आहे की ज्या पद्धतीच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कोणते विचार चाललेले आहेत याचं प्रक्षेपण केलं जातं वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून आणि त्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन जे आहे ते व्यक्तिमत्व मापन केलं जातं. आता प्रक्षेपण तंत्र जे आहे हे प्रक्षेपण तंत्र कशा पद्धतीने वापरलं जातं तर साधारणपणे आपण असं म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक बंधनं असतील, रूढी असतील, रीतिरिवाज असतील, चालीरीती असतील, नीतिनियम असतील यांच्यामुळं व्यक्ती आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात, आकांक्षा असतात किंवा वासना असतात या स्पष्ट करू शकत नाही. आणि ह्या काही मनामध्ये दडलेल्या इच्छा, आकांक्षा, वासना ज्या आहेत या स्पष्ट स्पष्ट करू शकत नाहीत का तर त्यांना सामाजिक नीतिनियम किंवा बंधनं त्याच्यावर घातलेली असतात आणि त्यामुळे हे काय करू शकत नाहीत, व्यक्त करू शकत नाहीत. आणि मग ह्या आपल्या मनामध्ये किंवा व्यक्तीच्या मनामध्ये ह्या दडलेल्या ज्या काही सुप्त भावना असतील किंवा दडपलेल्या आशा, आकांक्षा असतील, दबलेले राग, लोभ असतील हे व्यक्तीनं काढलेल्या चित्रामधून किंवा कथेमधून किंवा पूर्ण केलेल्या चित्रामधून आपल्याला स्पष्ट करता येतात. म्हणजे व्यक्ती जे आहे ह्या दबलेल्या इच्छा, आकांक्षा किंवा राग, लोभ असतील किंवा सुप्त भावना असतील, वासना असेल हे काय करत असतो ती व्यक्ती त्यानं काढलेल्या चित्रामधून किंवा त्यानं जी काही रचलेली कथा असेल त्या कथेमधून किंवा पूर्ण केलेल्या चित्रामधून, म्हणजे अर्ध चित्र असेल तर ते पूर्ण करायला लावलं जातं आणि त्या पूर्ण केलेल्या चित्रामधून अशा प्रकारच्या इच्छा, आकांक्षा किंवा राग, लोभ व्यक्त होत असतात. आणि मग हे जे भावना, आशा, आकांक्षा व्यक्त होतात त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेले आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेले आहे हे या पद्धतीनं काय करता येतं, आविष्कृत करता येतं. म्हणजे अर्धी कथा पूर्ण करायला सांगून किंवा अर्ध चित्र पूर्ण करायला सांगून किंवा चित्र पूर्ण काढायला लावून अशा पद्धतीनं त्या व्यक्तीच्या मनामध्ये राग, लोभ, दडलेल्या इच्छा, आकांक्षा, सुप्त भावना, वासना ज्या आहेत ह्या काय केल्या जातात, अशा पद्धतीनं आविष्कृत करायला त्याला सांगितले जातात, प्रकट करायला त्याला सांगितले जातात. आणि म्हणून हे या पद्धतीच्या माध्यमातून त्या प्रकट केल्या जातात. म्हणून या आविष्कार तंत्राला किंवा पद्धतीला काय म्हटलेलं आहे, प्रक्षेपण तंत्र असं म्हटलेलं आहे. इथं शब्द जरा चुकलेला आहे बघा, तर प्रक्षेपण तंत्र असं त्याचं नाव आहे. प्रक्षेपण तंत्र म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रक्षेपण तंत्र जे आहे हे प्रक्षेपण तंत्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनामध्ये दडलेल्या सुप्त इच्छा, आकांक्षा, भावना, राग, लोभ, वासना ह्या ज्या आहेत ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून स्पष्ट करता येतात किंवा आविष्कृत करता येतात, प्रकट करता येतात. त्याला प्रोजेक्शन टेक्निक किंवा प्रक्षेपण तंत्र
असं म्हटलेलं आहे. ही जी पद्धत आहे या पद्धतीच्या माध्यमातून आपण व्यक्तीचं मन जाणून घेऊ शकतो. म्हणजे व्यक्तीचं मन जाणून घेण्याची ही एक महत्त्वाची अशी पद्धती आहे. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या प्रक्षेपण तंत्राचा वापर करून आपण त्या व्यक्तीच्या मनातील या भावभावना, सुप्त इच्छा, आकांक्षा जाणून घेऊ शकतो. अप्रत्यक्ष आविष्कार तंत्राचा वापर करून ह्या सुप्त इच्छा, आकांक्षा, भावना प्रक्षेपित केल्या जातात आणि त्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व मापन जे आहे ते व्यक्तिमत्व मापन आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं. म्हणून ह्या तंत्राला काय म्हटलेलं आहे तर प्रक्षेपण तंत्र असं म्हटलेलं आहे. आणि व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची ही पद्धत आहे. आता या प्रक्षेपण तंत्रामध्ये साधारणपणे कोणकोणत्या पद्धतींचा समावेश होतो त्या पद्धती या ठिकाणी दिलेत बघा की ज्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रकार आहे. की पहिले आहे वाक्यपूर्ती करणं, वाक्यपूर्ती केली जाते. त्यानंतर गोष्ट पूर्ण करायला लावणं हा एक प्रकार आहे. बाहुल्यांचा खेळ हा एक प्रकार आहे. त्यानंतर चित्र काढणे हा एक प्रकार आहे. दैनंदिनी लिहिणे हा एक प्रकार आहे. त्यानंतर रोषाची इंक कार्ड पद्धती म्हणून एक पद्धती आहे. त्यानंतर छायाचित्रण रसग्रहण चाचणी नावाची एक मरे आणि मॉर्गन यांनी लिहिलेली पद्धती आहे. आणि बेलॉक यांनी सांगितलेली बालक रसग्रहण चाचणी ही एक पद्धती आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या प्रक्षेपण तंत्राच्या ह्या अनेक वेगवेगळ्या 8 पद्धती आहेत की ज्या 8 पद्धतीच्या माध्यमातून किंवा ह्या प्रक्षेपण तंत्रांच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा व्यक्तीच्या मनामध्ये दडलेल्या सुप्त इच्छा, आकांक्षा, भावना, वासना आपल्याला प्रक्षेपित करता येतात आणि त्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन आपल्याला करता येऊ शकतं. तर ह्या कशा पद्धतीनं आपल्याला वापरता येतात ही साधनं ती आता आपण बघूया. तर त्यातलं पहिलं साधन आहे बघा वाक्यपूर्ती. वाक्यपूर्ती करणं म्हणजे वाक्यपूर्तीच्या माध्यमातून आपण व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला काही अपूर्ण वाक्य द्यायची, म्हणजे अपूर्ण वाक्य त्याला द्यायची आणि ती त्याला काय करायची पूर्ण करण्यास सांगायची. अपूर्ण वाक्य द्यायची आणि ती अपूर्ण वाक्य पूर्ण करायला सांगायची. या अपूर्ण वाक्य पूर्ण करत असताना म्हणजे ही अपूर्ण वाक्य पूर्ण करत असताना व्यक्तीच्या मनातील सुप्त इच्छा, राग, लोभ, इच्छा, आकांक्षा ज्या काही आहेत इत्यादी सर्व बाबींचं ज्ञान आपल्याला या अपूर्ण वाक्य पूर्ण करत असताना होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण शाळेमध्ये असताना आपल्याला अनेक प्रकारचे निबंध लिहायला लावले जायचे. उदाहरणार्थ मी पंतप्रधान झालो तर, म्हणजे मी पंतप्रधान झालो तर मग मी काय काय करेन, म्हणजे मग आपल्या मनामध्ये काय असतं की मी पंतप्रधान झाल्यावर मी काय करेल त्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, सुप्त भावना आपल्या राग, लोभ त्या निबंधाच्या माध्यमातून आपण प्रकट करत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं अर्धवाक्य दिलं जातं आपल्याला. मी राष्ट्रपती झालो तर, म्हणजे मी राष्ट्रपती देशाचा प्रमुख झालो तर मग मी काय करेन, किंवा उद्या जर जगबुडी झाली तर, म्हणजे उद्या जर जग बुडणार आहे असं गृहीत धरून मग मला आज काय काय मी करणार आहे, म्हणजे राहिलेल्या मग इच्छा, आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी काही वाक्यपूर्ती आहे की अपूर्ण वाक्य दिली जातात आणि ती वाक्य पूर्ण करायला लावली जातात किंवा त्याच्यावर एखादा छोटासा पॅरेग्राफ निबंध लिहायला लावला जातो की ज्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, काय दडलेलं आहे, कुठल्या सुप्त इच्छा, राग, लोभ, वासना आहेत ह्या सर्व बाबींचं ज्ञान होतं आणि त्याच्यावरून मग त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे हे आपण सांगू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ते म्हणजे गोष्ट पूर्ण करणे. गोष्ट पूर्ण करणे म्हणजे जसं वाक्य पूर्ण करायला सांगितलं जातं तशाच पद्धतीने एखादी गोष्ट सुद्धा पूर्ण करायला लावली जाते. उदाहरणार्थ काय बघा, एखादी अपूर्ण कथा व्यक्तीला पूर्ण करण्यास दिली जाते. म्हणजे एखादी अर्धी कथा आहे, अर्धी गोष्ट आहे, ती व्यक्तीला पूर्ण करायला सांगितली जाते आणि मग त्यावेळी ती व्यक्ती ती अपूर्ण कथा जी आहे ती अपूर्ण कथा कशा प्रकारे पूर्ण करते आणि त्या कथेच्या माध्यमातून मग स्वतःच्या भावना असतील, सुप्त इच्छा असतील त्या कशा प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते हे आपल्याला त्या माध्यमातून, त्या गोष्टीच्या माध्यमातून जाणून घेता येऊ शकतं. कारण ही अपूर्ण कथा लिहित असताना त्या कथेमध्ये आपण स्वतःच आहोत अशा प्रकारची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते किंवा त्या कथेमध्ये असणारा नायक असेल किंवा नायिका असेल हे स्वतः आपणच आहोत या हेतून ती गोष्ट आपण लिहित असतो, पूर्ण करत असतो आणि स्वइच्छेनुसार मग ती कथा आपण काय करतो, पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ही कथा जी काय लिहिलेली आहे त्या कथेचं
मग जर विश्लेषण आपण केलं तर त्या विश्लेषणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मनाचा बोध आपल्याला किंवा शोध आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे लिहिलेली कथा जी आहे त्या कथेचं जर विश्लेषण केलं तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्याला जाणून घेता येऊ शकतं आणि मग त्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादी गोष्ट अशी आहे की एक आपण असं म्हणतो की फार फार वर्षापूर्वी एक घनदाट जंगल होतं आणि त्या घनदाट जंगलामध्ये एक राजकुमार चाललेला असतो आणि राजकुमार शिकार करण्यासाठी चाललेला असतो आणि जंगलामधून चाललेला असताना त्याच्यासमोर अचानक वाघ येतो. म्हणजे त्याच्यासमोर काय होतं, अचानक वाघ येतो आणि मग तो त्या वाघाला बघून थांबतो. मग इथंच ती कथा काय झाली, अर्धी सोडली जाते आणि मग याच्या पुढची कथा आपल्याला पूर्ण करायला लावली जाते. म्हणजे ज्या व्यक्तीचं मापन करायचं आहे त्या व्यक्तीला ती कथा पूर्ण करायला लावली जाते. आता मग ती कथा पूर्ण करत असताना ती व्यक्ती कशा प्रकारे ती कथा पूर्ण करते, मग समोर वाघ आलाय म्हटल्यानंतर पळून जाण्याची क्रिया घडते किंवा का त्या परिस्थिती जी आलेली आहे त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करते किंवा कशा पद्धतीने शिकार करते, कशा पद्धतीनं मग त्या दोघांमध्ये होणारं युद्ध आहे त्याचं वर्णन करते. याच्यावरून मग ती व्यक्ती पलायनवादी आहे का आत्मविश्वासू आहे, धाडसी आहे, अशा पद्धतीनं आपल्याला जाणून घेता येऊ शकतं आणि त्या व्यक्तीच्या मनाचा शोध जो आहे तो त्या गोष्टीच्या विश्लेषणावरून आपण करू शकतो आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन आपण करू शकतो. तर त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बाहुल्यांचा खेळ. बाहुल्यांचा खेळ म्हणजे ज्याला आपण पपेट शो म्हणतो, पपेट शो किंवा बाहुल्यांचा खेळ. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या यात्रा भरतात बघा, त्या यात्रांमध्ये साधारणपणे ह्या बाहुल्यांचा खेळ जो आहे हा एक कार्यक्रम एका तंबूमध्ये चाललेला असतो. जर आपण कोणी बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात येईल. किंवा हा जो खेळ आहे तो साधारणपणे कोकणामध्ये जास्त प्रमाणामध्ये हा खेळ चालतो. परंतु ज्या ज्या गावामध्ये यात्रा असतात त्या यात्रांच्या निमित्तानं अशा प्रकारे बाहुल्यांचा खेळ करणारे लोक जे आहेत ते लोक येत असतात किंवा सिनेमामध्ये सुद्धा हा खेळ आपण बघितलेला असेल. आता हा जो खेळ आहे या खेळामध्ये काय असतं तर त्या व्यक्तीला नाट्य तयार करायला सांगितली जाते. म्हणजे बाहुल्यांचा खेळ जो आपल्याला तयार करायचा आहे किंवा तो खेळ आपल्याला लोकांना दाखवायचा आहे त्याचं नाट्य जे आहे हे नाटक त्या व्यक्तीला लिहायला सांगितलं जातं किंवा तयार करायला सांगितलं जातं. आता हे नाटक जेव्हा तयार करत असतो ती व्यक्ती तेव्हा या बाहुली नाट्यातील जवळच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला समजूनच तो काय करतोय, कथानक तयार करतो. म्हणजे त्या बाहुलीमध्ये मग अशी जसं आपण म्हटलं की गोष्टीमध्ये जो नायक आहे नायिका आहे ती आपणच आहे असं गृहीत धरून आपण ती गोष्ट पूर्ण करतो. तशाच पद्धतीनं त्या नाटकामध्ये सुद्धा जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतःच आहे अशा पद्धतीनं समजून ती कथा जी आहे ती कथा आपण तयार करतो किंवा कथानक तयार करतो, नाटक तयार करतो. आणि मग अशा वेळेस ते जे नाटक तयार होतं त्या नाटकाचं विश्लेषण केल्यानंतर मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमके कोणते विचार आहेत, भावना आहेत, आशा आकांक्षा आहेत त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न तो व्यक्ती त्या नाटकाच्या माध्यमातून करत असतो. म्हणजे बाहुल्यांचा खेळ तयार करत असताना किंवा त्याचं नाटक तयार करत असताना, नाट्य तयार करत असताना त्या नाटकामध्ये आपणच स्वतः आहोत आणि मग ती व्यक्ती म्हणजे आपणच आहोत या हिशोबानं ती कथानक जे आहे ते कथानक लिहिलं जातं आणि त्याच्यामधून व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, आशा आकांक्षा व्यक्त होतात आणि मग त्यावरून आपल्याला व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करता येऊ शकतं. त्यानंतर पुढील प्रकार आहे तो म्हणजे चित्र काढणे. चित्र काढणे म्हणजे चित्र काढण्याच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. उदाहरणार्थ चित्र काढत असताना व्यक्ती आपल्या मनातील सुप्त भावना, राग, लोभ, हर्ष म्हणजे आनंद झाला असेल किंवा दुःख झालेला असेल तर ती काय करत असते, त्या चित्रातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर किंवा दृश्यामध्ये प्रकट करत असते. म्हणजे व्यक्तीला जर एखाद्या पुरुषाचं किंवा एखाद्या स्त्रीचं चित्र काढायला लावलं तर ते चित्र काढत असताना ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय भावना चाललेली आहे ती भावना त्या चित्राच्या माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न करते किंवा त्या चित्रामध्ये जी व्यक्ती आपण काढतो तिचा चेहरा काढतो त्या चेहऱ्यावर मग राग काढलाय का, लोभ काढलाय का, हर्ष काढलाय का, दुःख काढलाय याच्यावरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कुठल्या सुप्त भावना दडलेल्या आहेत हे आपल्याला प्रकट होऊ शकतं. किंवा जे काही दृश्य त्या
चित्रामध्ये काढलेला आहे त्या चित्रातील दृश्यावरून सुद्धा त्या व्यक्तीच्या मनातील आपल्याला ह्या भावना ओळखता येऊ शकतात आणि त्यावरून तिच्या व्यक्तिमत्वाचे मापन जे आहे ते मापन केले जाते. म्हणजे एखाद्या वेळेस अपूर्ण चित्र दिलेलं असेल ते अपूर्ण चित्र पूर्ण करायला सांगितलं जातं किंवा एखादं नवीन चित्र काढायला सांगितलं जातं की त्या चित्रामध्ये आपण काय काढतो, कशा पद्धतीने ते चित्र तयार करतो, त्याच्यावरून आपल्या मनात काय चाललेलं आहे किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कुठल्या भावना आहेत, राग, लोभ, हर्ष, दुःख, हे आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करता येतं. त्यानंतर पुढील साधन आहे ते म्हणजे दैनंदिनी. आता या ठिकाणी पण शब्द थोडासा चुकलेला आहे बघा की दैनंदिनी हा जो शब्द आहे की दैनंदिनी लिहित असताना आपण काय करतो बघा, जर आपण दैनंदिनी लिहित असेल, डेली डायरी ज्याला आपण म्हणतो, डेली डायरी किंवा दैनंदिनी. आता ही दैनंदिनी लिहित असताना व्यक्ती काय करत असते तर स्वतःचे विचार असतील, भावना असतील, अनुभव असतील किंवा इतर माणसांविषयीची जी काही मतं असतील ती मतं आपण काय करत असतो त्या दैनंदिनीमध्ये व्यक्त करत असतो. म्हणजे आज दिवसभरामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या, प्रसंग घडले किंवा आज दिवसभरामध्ये आपण काय काय केलं, कशा पद्धतीनं केलं, या सर्व घटना आपण काय करत असतो त्या दैनंदिनीमध्ये संध्याकाळी लिहित असतो. आणि मग हे लिहित असताना मग ती घटना घडत असताना मग त्या घटनेमध्ये नेमकं काय घडलं, त्यावेळेस आपल्याला काय वाटलं, माझं मत काय होतं, माझ्या भावना काय होत्या, विचार काय होत्या, माझा अनुभव कसा होता किंवा इतर व्यक्ती ज्या त्या घटनेशी प्रसंगाशी निगडीत होत्या त्यांच्याविषयी आपलं जे मत आहे, मग चांगलं असेल वाईट असेल, हे सगळं आपण काय करत असतो त्या दैनंदिनीमध्ये लिहित असतो. आणि मग ही दैनंदिनी लिहित असते ती व्यक्ती म्हणजेच काय करत असते तर एक प्रकारे ती स्वतःशीच बोलत असते किंवा सुसंवाद साधत असते. म्हणजे दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे ते स्वतःशीच ते काय करत असते, बोलत असते की काय घडलं आज, कशा पद्धतीने घडलं. आणि मग हा सुसंवाद जो आहे तो व्यक्ती स्वतःशी साधत असतो की ज्याच्यामधून त्या व्यक्तीचे विचार, भावना, अनुभव, मतं जी आहेत ती मतं त्या डायरीमध्ये लिहिली जातात. आणि मग त्या डायरीचं जर आपण विश्लेषण केलं, दैनंदिनीचं जर विश्लेषण केलं तर त्याच्यामधून त्या व्यक्तीचे विचार, भावना, अनुभव आपल्याला कळतात आणि त्याच्यावरून व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते व्यक्तिमत्वाचं मापन केलं जातं. तर अशा पद्धतीनं ही डेली डायरी किंवा दैनंदिनी याच्या माध्यमातून देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येऊ शकतं. त्यानंतर पुढील प्रकार आहे, पुढील साधन आहे ते म्हणजे रोशाची इंक कार्ड पद्धती. रोशाची इंक कार्ड पद्धती. इंक म्हणजे शाई असलेले कार्ड आहेत की शाईचे कार्ड आहेत, त्या शाईच्या कार्डावरून देखील त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन केलं जातं. आता हे मापन कसं केलं जातं बघा, तर शाईचे डाग असलेली काही कार्ड आहेत, ती कार्ड त्या व्यक्तीला दाखवली जातात आणि तिला बोलके करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अशी काही कार्ड त्या रोशानं तयार केली, चौकोनी आकाराची, गोल किंवा कुठल्याही आकाराची असतील, आणि त्या कार्डावर काय केलं, शाईचे डाग तयार केली किंवा शाईच्या डागामधून काही चित्र तयार केली आणि ती चित्र किंवा ती कार्ड मग जी आहेत, शाईचे डाग असलेली जी कार्ड आहेत ते कार्ड एखाद्या व्यक्तीला दाखवली जातात आणि त्यावरून त्या व्यक्तीला बोलकं करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्या कार्डामध्ये तुला काय दिसतंय, कशा पद्धतीने दिसतंय किंवा ते चित्र काय आहे किंवा त्या डागाचं निरीक्षण केल्यानंतर तुला काय वाटतंय, तुझं मत काय आहे, अशा पद्धतीनं तिला बोलकं करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि कार्डावर असलेल्या शाईच्या डागाच्या निरीक्षणावरून त्या व्यक्तीला काय जाणवतं किंवा कुठल्या सुप्त भावना आहेत, विचार आहेत त्या व्यक्त केल्या जातात. म्हणजे शाईच्या डागावरून त्याला काय वाटतं हे तो काय करत असतो, व्यक्त करत असतो आणि त्याच्यावरून मग त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण जाणून घेऊ शकतो. ते कार्ड बघत असताना, निरीक्षण करत असताना ते कार्ड फिरवण्याची सुद्धा त्याला परवानगी असते. म्हणजे तो सरळ धरू शकतो, उलटं धरू शकतो, तिरपं धरू शकतो. म्हणजे कशाही पद्धतीनं ते कार्ड फिरवून मग त्या कार्डामध्ये काय आहे, काय चाललेलं आहे हे तो सांगतो. आणि मग त्या कार्डाबद्दल ज्या काही प्रतिक्रिया त्या व्यक्तीने दिलेल्या असतात त्या प्रतिक्रियांवरून त्या व्यक्तीच्या सुप्त मनाचा वेध जो आहे तो वेध आपल्याला घेता येतो किंवा घेतला जातो. अशा प्रकारचं वर्णन किंवा असं ह्या रोशा नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे यानं सांगितलेलं आहे. म्हणजे ते शाईचे डाग असलेली कार्ड दाखवून त्या व्यक्तीला बोलकं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय याचा शोध आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. अशा पद्धतीचा दावा या रोशा या नावाच्या मानसशास्त्रज्ञानं केलेला आहे. त्यानंतर
तशाच प्रकारचा एक प्रयत्न दुसरा केला, तो म्हणजे छायाचित्रण रसग्रहण चाचणी. छायाचित्रण रसग्रहण चाचणी म्हणजे काही छायाचित्र असलेली कार्ड आता चाचणी दिली की त्या चाचणीमधून त्या व्यक्तीच्या मनाचा शोध घेतला जातो. आता ही चाचणी कोणी तयार केली तर मरे आणि मॉर्गन नावाचे दोन मानसशास्त्रज्ञ आहेत. मरे आणि मॉर्गन ह्या दोन मानसशास्त्रज्ञांनी ही छायाचित्रण रसग्रहण चाचणी जी आहे ही छायाचित्रण रसग्रहण चाचणी तयार केली, की जी चाचणी नंतरच्या काळामध्ये बरीच मान्यता पावली. म्हणजे ह्याला मान्यता, अनेक लोकांनी त्याला मान्यता दिली. का तर ही छायाचित्रण चाचणी जी आहे ती प्रसिद्ध झाली आणि बरीच मान्यता जी आहे ती त्या चाचणीला मिळाली. आता ही चाचणी नेमकी काय आहे तर ह्या चाचणीमध्ये एकूण 30 छायाचित्र आहेत. छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ. तर किती आहेत? 30 फोटोग्राफ आहेत, 30 छायाचित्र आहेत की ज्याच्यामध्ये 10 फोटो पुरुषांचे आहेत, 10 फोटो स्त्रियांचे आहेत आणि राहिलेले 10 जे आहेत ते स्त्री पुरुषांसाठी आहेत. म्हणजे 10 पुरुषांसाठी आहेत, 10 स्त्रियांसाठी आहेत आणि 10 स्त्री पुरुष एकत्रित आहेत. अशा पद्धतीने ही 30 छायाचित्र किंवा फोटोग्राफ्स दिलेले आहेत. आणि मग या छायाचित्रामधील व्यक्तीच्या ज्या काही भावना विचार आहेत याबद्दल विचार मांडायचे आहेत. म्हणजे त्या छायाचित्रामध्ये फोटोग्राफमध्ये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ज्या काही भावना विचार व्यक्त झालेल्या आहेत, आपल्याला असं वाटतं त्याचं मत आपण तिथं प्रकट करायचं किंवा आपलं मत सांगायचं की त्या छायाचित्रामध्ये नेमकं मला काय दिसतंय किंवा त्या फोटोग्राफवरून आपल्याला काय प्रतीत होतं ते आपण काय करायचं, आपले विचार त्या ठिकाणी मांडायचे. आणि त्याचबरोबर त्या छायाचित्रावरून पुढं भविष्यामध्ये काय घडू शकेल याबद्दलचा अंदाज देखील व्यक्त करायला सांगितला जातो. म्हणजे त्या फोटोग्राफमध्ये काय दिसतंय, काय भावना व्यक्त होत आहेत, काय विचार प्रकट होत आहेत हे सांगून त्या छायाचित्रांवरून मग पुढं काय घडू शकतं याचा अंदाजसुद्धा त्या व्यक्तीला व्यक्त करायला लावला जातो. आणि म्हणजेच एखादी गोष्ट जशी असते तशा पद्धतीनं ती छायाचित्र जी आहे ती छायाचित्र आहे त्याची मालिका असते. आणि त्याच्यावरून मग त्या छायाचित्रावरून पुढं जर आपल्याला काही छायाचित्र तयार करायचे असतील तर मग काय घडू शकेल, काय अंदाज आपल्याला व्यक्त करता येऊ शकेल याबद्दल मत व्यक्त करायला सांगितलं जातं. आणि मग त्या संदर्भात व्यक्ती जे काही विचार भावना आशा आकांक्षा आपल्या व्यक्त करते, प्रकट करते आणि अंदाज प्रकट करते, त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. अशा पद्धतीचा दावा मरे आणि मॉर्गन या दोन मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि त्यानंतर पुढं शेवटचं एक साधन आहे प्रक्षेपण तंत्रातील, ते म्हणजे बालक रसग्रहण चाचणी. बालक रसग्रहण चाचणी. बालक म्हणजे छोट्या मुलांसाठी तयार केलेली ही चाचणी आहे की ज्या चाचणीच्या माध्यमातून छोट्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं देखील मापन करता येतं. अशा पद्धतीचा दावा बेलॉक नावाच्या मानसशास्त्रज्ञानं केला. म्हणजे बेलॉक या मानसशास्त्रज्ञानं ही जी चाचणी आहे ही चाचणी तयार केली. आणि मग ह्या चाचणीमध्ये त्यानं काय केलं की प्राण्यांची चित्र काही दिली. या अशा प्रकारची चाचणी तयार केली की ज्या चाचणीमध्ये काय आहे, प्राण्यांची चित्र आहेत. म्हणजे तसेच कार्ड आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत की ज्याच्यामध्ये काय आहे, प्राण्यांची चित्र आहेत. आणि ही प्राण्यांची चित्र पाहून बालकांनी काय करायचं आहे की त्या बालकांनी एक गोष्ट तयार करायची आहे. म्हणजे त्या बालकांना जे काही प्राण्यांची चित्र दिलेली आहेत ती प्राण्यांची चित्र बघायची आणि त्याच्यावरून एक गोष्ट तयार करायची. आणि मग ही गोष्ट तयार करत असताना तो बालक कशा पद्धतीनं ती गोष्ट तयार करतो. म्हणजे गोष्ट तयार करत असताना परत जसं म्हणलं की आपण स्वतःच त्या गोष्टीमध्ये आहोत अशा पद्धतीनं आपण विचार करतो आणि ती गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करतो. मग ही गोष्ट तयार करत असताना त्या बालकाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा त्या छोट्या मुलाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कोणते विचार चाललेले आहेत किंवा कोणते मत त्याचं प्रकट होते, दुःख असेल, हर्ष असेल, राग लोभ असेल, ह्या सगळ्या भावना त्या ठिकाणी प्रकट होतात. आणि त्याच्यावरून त्या बालकाच्या मनाचा शोध जो आहे तो बालकाच्या मनाचा शोध घेतला जातो आणि त्या आधारे त्या बालकाच्या व्यक्तिमत्वाचं मापन आपल्याला करता येऊ शकतं. अशा पद्धतीनं या बेलॉक या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं. म्हणजे जसं मोठ्या माणसांचं व्यक्तिमत्व मापन आपण रोशाच्या इंक कार्ड पद्धतीनं किंवा मरे आणि मॉर्गन यांनी दिलेल्या छायाचित्रण रसग्रहण चाचणीच्या माध्यमातून करू शकतो, तशाच पद्धतीनं छोट्या मुलांचं बालकांचं देखील व्यक्तिमत्व मापन आपण या बालक रसग्रहण चाचणीच्या माध्यमातून करू शकतो.
अशा पद्धतीनं ह्या बेलॉक नावाच्या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं. तर अशा प्रकारे या प्रक्षेपण तंत्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनामध्ये दडलेल्या इच्छा, आकांक्षा, राग, लोभ, हर्ष, दुःख, वासना ह्या अशा पद्धतीनं वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून प्रकटीकरण करण्याचं संधी त्या व्यक्तीला दिली जाते आणि मग ही वेगवेगळी साधनं वापरून व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण ठरवू शकतो आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. अशा पद्धतीचं हे प्रक्षेपण तंत्र आहे. ह्या प्रक्षेपण तंत्रामध्ये ह्या एकूण 8 साधनांचा उपयोग करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. अशा पद्धतीचा दावा अनेक मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि याच्यातली अनेक साधनं जी आहेत त्या अनेक साधनांना मान्यता देखील मिळालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी प्रक्षेपण तंत्राचा कशा प्रकारे वापर करू शकतो किंवा प्रक्षेपण तंत्रामधील वेगवेगळ्या साधनांचा वापर करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन कसं केलं जातं याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.